आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आकाश भाऊजी, मुक्ता या नाश्ता करायला. बास हा बास. सारखं सारखं माझ्यावर नाही ढकलायचं. तुझ्यावर नाही ढकलायचं मग कोणावर ढकलायचं? एक मिनिट. शर्टला इस्त्री करून झाल्यानंतर अचानक निघताना मला हा शर्ट नको तो शर्ट असं कोण बोललं? मी बोलले? ठीक आहे ना, ठीक आहे. एखाद दिवस मदत म्हणून आणखी एका शर्टाला इस्त्री केली तर काही बिघडतं का? पण नाही वहिनी, तुझ्या बहिणीला भांडायचंय माझ्याशी यावर ना. बाई सकाळी सकाळी याची काकड आरती सुरू झाली बाई. आई सॉरी तुम्हाला पूजेला डिस्टर्ब झाला असेल ना. अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? मला माहितीये ना चूक याचीच आहे बाई. मग माझी आई? तू माझी आई आहे की हिची आई आहे का? हिची काय बाजू घेते तू सारखी सारखी? तुझीच आई आहे म्हणूनच मला माहितीये. सकाळी सकाळी जेव्हा भांडण सुरू होतं ना तेव्हा चूक तुझीच असते बाई. एकतर माझी चूक नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं तू हिची बाजू घेऊ नकोस प्लीज. मी तिचीच बाजू घेणार. नाश्ता कर. त्याचं संपतच नाही बाई. म्हणून बरं, बाबा अजून वॉक करून आले नाहीयेत ना? अगं तेच कळतच नाही बाई मला. रात्री सुद्धा उशिरा येतात घरी आणि सकाळी लवकर जातात ते अजून आले नाही. काय करायचं सांग? बरं ठीक आहे, मी फोन करते त्यांना. तुम्ही चल नाश्ता करून घ्या. जा जा चल नाश्ता कर. जा करतो. सबीर नाश्ता झाला? हो. हा ये ना जरा इकडे. ये ना, काम आहे माझं. ये ना जरा. अरे ये ना इकडे. ये ना जरा, बोलायचंय. काम आहे माझं. ए बाबा ये लवकर. हे शर्ट जास्त चांगलं आहे. ये इकडे. नाही इथं थांब जरा. थांब. मी आले 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 आले. अरे बाबा, हे पाकिट आहे. मास्तरांनी मला दिले. काय? अरे त्यांनी मुलींसाठी काय पॉलिशा केल्या आहेत आणि एफड्या केल्या आहेत त्याची सगळ्याची माहिती याच्यामध्ये देऊन ठेवली. मला म्हणाले की तुमच्याजवळ ठेवा. ते म्हटलं बाई माझ्याजवळ कशाला, पोरींनाच द्यायचं ना. तर म्हणले नाही, पोरींना नाही देऊ शकत. त्यांना असं वाटेल मी निर्वादिर्वीचं बोलायला लागलो तर त्यांना वाईट वाटेल. आता याच्यावर मी काय बोलणार सांग. म्हणून मग ते मी ठेवले माझ्याजवळ. पण फार महत्वाचं आहे ते म्हणून म्हटलं तुझ्याकडेच ठेवला. तुझ्याजवळ नको. आणि दुसरं म्हणजे मास्तरांशी बोल बाई एकदा. धीर दे त्यांना जरा. मला माहितीये काय होतं. पोरींची लग्न झाली, त्या संसाराला लागल्या. बापाला आता आपण काय करायचं, आपण कशाला जगायचं असं काहीतरी वाटायला लागतं. म्हणून म्हटलं बोल त्यांच्याशी. त्यांना जगण्याचा उत्साह दे, धीर दे जरा. या घराला जोडून ठेव बाबा त्यांना. हो आई, तू काळजी नको करू. मी बोलतो त्यांच्याशी. आणि दुसरं मी माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत. तुझ्याकडचे पैसे पण घाल थोडे. आपल्या गुड्डीसाठी काहीतरी करून ठेव रे. नाही हे सगळं मी बघितलं ना बाई. 5-5 पोरींसाठी मास्तरांनी करून ठेवलं. तशी मनाला खायला लागलं बाई माझ्या. एक पोरे माझी, पण मी काही केलं नाही तिच्यासाठी. मी देते तुला पैसे. आई 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 नको टेन्शन घेऊ. माझ्या डोक्यात आहे गुड्डीसाठी काहीतरी करायचं. मी करतो विचार. होय. आणि तुझे पैसे तू तुझ्याकडेच ठेव. आहेत माझ्याकडे. मास्तर चालताय ना? आपण एका दिशेने जातोय. नाही नाही, मी आणखीन थोडा वेळ बसेन म्हणतोय इथेच. काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही 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 नाही, काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही. असं सहज. हा निघा तुम्ही, निघा. ठीक आहे,
मग मी निघू? हो गेला तरी चालेल. तुम्ही चालताय? हा चला. हा बोल गो उभी. हा बाबा कुठे आहात? अगं नाही मी जरा इथे फेरफटका मारायला थोडं बाहेर आलो होतो. आहे अजून बाहेरच आहे मी. अजून हो अगं मी निघालोच होतो पण हा साळवी अगं ऐकायला तयार नाही. मला थांबा थोड्या वेळ, इतक्या दिवसांनी भेटलं तर जरा छान गप्पा मारू. बघ हे साळवी, तुझ्यामुळे पुरीचा फोन आला बघ माझा, आता शेवटी वाट बघून. काय तू पण बाबा तुम्ही पण ना. बरं आहे बघ हे मी जरा बऱ्याच दिवसांनी साळवी भेटल्या त्यावेळी छान गप्पा मारतो आणि येतो मी. हा तुम्ही जा आपापल्या कामांनी निघा तुम्ही. अहो जा काय जा, तुम्हाला नाश्ता करायचा नाहीये का? नाश्त्याची वेळ चुकेल ना बाबा. अरे काय कसली काय नाश्त्याची वेळ कसली घेऊन बसलीस तू? हा मी आलो ना घरी की करेन मी नाश्ता करेन, औषध घेईन, सगळं करतो मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ ग. हा तुम्ही जा आपापल्या कामाला जा. अरे मित्रमंडळी सगळी इतक्या दिवसांनी भेटतात, जरा गप्प मारतो ना छान, जरा बरं वाटतं मला थोडस. माझं सगळं झालं की मी येतो घरी, नका काळजी करू. चल ठेवतो फोन. चल बाबा ऐकून बाबा पण ना रमले की रमले खरंच. अरे वा, आय एम ऑल्सो रेडी. झालं पण तुमचं आवरून? हो, शमिकाच्या स्कूल बसची आता वेळ झाली ना, निघावं लागेल. मी डबा देते, आलेच. हा बर आलेच. काय मग झालं सगळं होमवर्क? चपात्या झाल्याच आता, भाजी टाकली की डबा होईल पटकन. हा बरं. हे माहितीये मला उशीर झालाय. काय ना भाजी कापली आणि मग बर्फीला वावायला तिकडे डब्बा. अगं असं कसं नको. हे घे तू दूध पी बरं, होईल पटकन भाजी. हा म्हणजे सॉरी, तुम्हाला रुमाल मिळाले का? मी सुकत घातले होते. हो मिळाले ना. सॉक्स तिथेच होते जवळ. सॉक्स मिळाले म्हणूनच घातलेत ना. हा बरं ठीक आहे, मी आणते डबा आणते पटकन. ऐका काय चाललंय काय तुमचं? अहो सॉरी, काय झालं ना, मला काल रात्री झोपच नाही लागली, जागरण झालं, सकाळी उठायला नाही झालं आणि बघताय ना सगळी काय गडबड आहे. बर एवढ्या क्षुल्लक गोष्टी करता सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. अहो मी वेळेत डबा नाही दिला तर उशीर होईल ना तुम्हाला. ठीक आहे, नका देऊ डबा. मग तेच तर म्हणाले ना मी. नाही असं नको. ऐका इथे बसा आधी. अहो इथे बसा. भाजी टाकायची म्हणून. भाजी पण राहू द्या, डबाही राहू द्या. हे बघा, तुम्हाला इथे कुणी जज नाही करणार आहे, किंवा सकाळी तुम्ही लवकर उठून आम्हाला डबा करून देताय म्हणून कुणी अवॉर्डही नाही देणार. कळलं ना? मुळात तुम्ही इथे काम करायला नाहीच आलात, तुम्ही आला आहात ते आमचे लाड करायला, आमच्यावर प्रेम करायला. आणि फक्त तूच नाही, आम्ही सुद्धा करणार आहोत तुझे लाड. स्वास तू काही नको बरं.